हेलो। हॅलो, माझा आवाज येतोय का? हॅलो, आवाज येतोय? येस सर. हा. काल आपण कुठेपर्यंत आलेलो? इनवर्स लॅप्लास ट्रान्सफॉर्म. इनव्हर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म. लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ टी रेस टू एन लिहिलंय ना फॉर्म्युला? हॅलो, येस सर. एल ऑफ एल इनव्हर्स लिहिला असेल मग. एल इनव्हर्स 1/s रेस टू एन असेल तर काय येतं? 1/n फॅक्टोरियल टी रेस टू n - 1, बरोबर ना? असंच आहे ना? 1/n - 1 फॅक्टोरियल. n-1. ओके ओके ओके. n-1 फॅक्टोरियल येतं. हा, हा दिलाय ना फॉर्म्युला? येस सर. हा, ठीक आहे, काय अडचण नाही. मग आपण पुढच्या याला जाऊ आता. एक घ्या, इनव्हर्स शिफ्टिंग थेरम. इनव्हर्स शिफ्टिंग थेरम. इनव्हर्स शिफ्टिंग थेरम. इनव्हर्स शिफ्टिंग थेरम. Inverse shifting theorem. If L of f of t equal to, if L of f of t equal to phi of s, that is L inverse of phi of s equal to काय तर आहे? f of t. L inverse of phi of s equal to f of t, then L inverse of phi of s plus a, s is replaced by s plus a असेल तर f of t ला कशाने मल्टिप्लाय करायचं? e raised to minus at L inverse of phi of s.
दॅट इज ई रेश टू मायनस एटी एफ ऑफ टी. कळते का नाही? हॅलो 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 Yes, बाळानो, sir. आपण फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी बघितल्या बघा. काय सांगते फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी? ई रेश टू एटी न जर मल्टिप्लाय असेल तर एस इज रिप्लेस्ड बाय एस मायनस ए, आणि ई रेश टू मायनस एटी न मल्टिप्लाय असेल तर एस इज रिप्लेस्ड बाय एस मायनस ए. इथं उलट आहे. जर एखाद्या फंक्शन मध्ये एस प्लस ए च फंक्शन असेल तर त्याचा अर्थ काय घ्यायचा? दिलेल्या ओरिजिनल फंक्शनला ई रेश टू मायनस एटी न काय आहे? मल्टिप्लाय आहे. खाली नोट म्हणा. एल इनवर्स ऑफ फाय ऑफ एस मायनस ए काय येईल रे मग? हॅलो बाळानो, हॅलो हॅलो. E raised to 80. L inverse ई 5. रेश टू एटी एल इनवर्स ऑफ फाय ऑफ एस, दॅट इज ई रेश टू एटी एफ ऑफ टी. हे कळलं? हॅलो, हे समजलं का? येस सर. ठीक आहे. हॅलो हॅलो बाळानो, येस सर. एक्झाम्पल घ्या. फाइंड इनवर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ फॉलोइंग फंक्शन. फाइंड इनवर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ फॉलोइंग फंक्शन. फाइंड इनवर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ फॉलोइंग फंक्शन. एल इनवर्स ऑफ 1 अपॉन एस प्लस 3. कुठला फॉर्म्युला वापरता येईल रे इथं? एल इनवर्स ऑफ 1 अपॉन एस प्लस 3. E raised to minus 3t. ई रेश टू मायनस 80. 3t. ए ची व्हॅल्यू काय येतं? 3 आहे ना. Yes, येस sir. ई रेश टू मायनस 3t. फॉर्म्युला दिलेत बघा काल. पुढं सेकंड. एल इनवर्स ऑफ 1 अपॉन ए स्क्वेअर मायनस 9. मायनस असल्यानंतर कॉस एच मध्ये कन्वर्ट होतं. माझ्या अंदाजानं कॉसचे फॉर्म्युले द्यायचे राहिले एचचे. बरोबर का? Yes, sir. याच येतं, हा एच स्क्वेअर मायनस 9 आहे, हा कसा लिहिता येतो? 1 अपॉन एच स्क्वेअर मायनस 3 स्क्वेअर. म्हणजे ए ची व्हॅल्यू काय झाली? 3 झाली ना. येस सर. बरोबर का? ए ची व्हॅल्यू 3 म्हणजे ह्याचं येतं साइन एच
1/a एक राहिलं. a ची व्हॅल्यू आहे 3. 1/3 sin h3t हे येईल त्याचा आन्सर. याचं 2 फॉर्म्युले इथं खाली वर लिहून ठेवा पाहिजे तर. L इनव्हर्स ऑफ 1/a² मायनस a². हा काय असतो 1/a sin hat. आणि L इनव्हर्स ऑफ s/a² मायनस a² काय येणार रे? cos H80. 1/a cos H80. cos hat. ठीक आहे. आणि डिनॉमिनेटरला a² प्लस असेल तर साइन येतं फक्त. कळते ना? हॅलो. Yes, sir. Yes, sir. ठीक आहे. ना पटपट. लिहून झालं असेल तर सांगा. हॅलो. हॅलो. Yes, sir. नेक्स्ट घ्या. L इनव्हर्स ऑफ s/a² प्लस 3. हे कसं लिहिता येईल मला? L इनव्हर्स ऑफ s/s² प्लस √3 ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर ना? Yes, sir. माहिती आन्सर सांगा. 1/√3 cos 1/√3 कसं काय बाळा? कॉसचा फॉर्म्युला बघ व्यवस्थित. cos √3. cos √3t. ठीक आहे. हा. हॅलो. Yes, sir. आणि L इनव्हर्स ऑफ 1/a² प्लस 3 असेल तर 1/√3 sin √3t. ठीक आहे. तसंच L इनव्हर्स ऑफ 1/s मायनस √2 हे काढा. काय येतंय सांगा मला. e⁻√2t.
हॅलो बाळांनो, काय आलं त्याचं? E raised to root 2 into t. e raised to root 2t आलं. ठीक आहे. नेक्स्ट L inverse of 1 upon a square. सांगा. हॅलो. L inverse of 1 upon a square. S raised to n चं काय येतं? 1 upon n 2 minus 1 minus 1 factorial into t raised to n minus 1. t raised to 2 minus 1. किती आलं? t. कळते का? तसंच L inverse of 1 upon s minus 3 square काय येईल रे? आता ह्या केस मध्ये s इज रिप्लेस्ड बाय s मायनस 3 म्हणजे मल्टिप्लाय बाय e रेस टू 3t. बरोबर का? Yes, sir. अँड s मायनस 3 इज रिप्लेस्ड बाय s म्हणजे L इनवर्स ऑफ 1 अपॉन s स्क्वेअर येते. मग L इनवर्स ऑफ 1 अपॉन s स्क्वेअर आपण काढलेला आहे ऑलरेडी. तो काय येतो? e रेस टू 3t इंटू t. कळते का? Yes, sir. आणि s प्लस 3 असेल तर मग E raised to minus 30. काढा. L इनवर्स ऑफ 1 अपॉन s प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. नाही, शिपी यांच्याकडे. हा सांगा बाळा. हॅलो. E raised to minus 3t into t. हे समजलं सगळ्यांना? पहिल्यांदा असं लिहायचं e रेस टू मायनस 3t s प्लस 3 इज रिप्लेस्ड बाय s म्हणजे 1 अपॉन s स्क्वेअर. आणि परत त्याचं सिम्प्लिफिकेशन आता आपल्याला माहित आहे म्हणून आपण पडदिशी लिहितो. नाहीतर वर जे स्टेप केलेले त्या पद्धतीने करावे लागते. कळते ना? त्या Yes, sir. पद्धतीने काय अडचण आहे त्यात? आहे काय अडचण? No, sir. L इनवर्स ऑफ 1 अपॉन s रेस टू 7 सांगा. बोला. s रेस टू 7 आहे ना? काय तर 1 डिवायडेड बाय 7 मायनस 1 फॅक्टोरियल n मायनस 1 फॅक्टोरियल ना?
Yes. T raised to 7 minus 1. काय आलं? T raised to 6 upon 6 factorial. 720. ठीक आहे. Then L inverse of 1 upon root S. काय तर आहे? मी तुम्हाला सेकंड युनिट टेस्टचे मार्क पाठवले का? हॅलो, Yes, sir. सेकंड ड्युटीचे मार्क पाठवले ना? ठीक आहे, ठीक. हा विचारलं आपलं, माझ्या लक्षात नाही राहिलं. हा, एल इनवर्स ऑफ 1 अपॉन रूट एस काय तर आहे? 1 upon gamma n t raised to n minus 1. एल इनवर्स ऑफ हे असं लिहिता येईल मला 1 अपॉन एस रेस टू हाफ. आता फ्रॅक्शन जर असेल तर काय सांगितलंय तुम्हाला? 1 अपॉन गॅमा एन ना, Yes, sir. Yes, sir. गॅमा हाफ एस रेस टू हाफ मायनस 1. काय आलं रे? गॅमा हाफ म्हणजे रूट पाय, रूट पाय म्हणजे एस रेस टू T raised to ना? सॉरी टी टी रेस टू मायनस हाफ म्हणजे 1 अपॉन रूट पाय 1 upon root pi t. रूट टी म्हणजे 1 अपॉन रूट पाय टी आलं. हे कळतंय? Yes, sir. हॅलो, हॅलो, झालं का? Yes, sir. एल इनवर्स ऑफ 1 अपॉन एस रेस टू 3/2. हॅलो, त्याचा आन्सर काढा आणि मला सांगा.
काय आलं रे त्याचा आन्सर? हॅलो, काय आलं? हॅलो, हॅलो बाळानो. हॅलो, Yes, sir. हा काय येते? टी रेस टू 3/2 -1 डिवायडेड बाय गॅमा 3/2. काय आलं? टी रेस टू हाफ, इकडं गॅमा 3/2 कॅन बी रिटर्न एज 3 - 2 म्हणजे 1/2 गॅमा हाफ, किंवा 1/2 आल्यानंतर रूट पाय न मल्टिप्लाय करायचं सर्व डायरेक्ट. म्हणजे काय आलं? 2 रूट टी अपॉन रूट पाय. ओके, तसंच एल इनवर्स ऑफ एस रेस टू 11/2. सांगा काय काय येणार? टी रेस टू 11/2 -1 अपॉन गॅमा 11/2. टी रेस टू 9/2 पुढं Upon 9/2 into 7/2 into 5/2. 9/2 7/2 5/2 3/2 into 1/2 into root 5. 3/2 into root 5. सिंप्लिफिकेशन लिहा आता. हॅलो, एल इनवर्स ऑफ वन अपॉन एस स्क्वेअर प्लस एस प्लस 2. आता इकडं ह्या टाईपचं जर एक्झाम्पल असलं तर थर्ड टर्मचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. थर्ड टर्म इक्वल टू ब्रॅकेट मध्ये 1/2 इंटू मिडल टर्म
एक मिनिट, एस स्क्वेअर प्लस 2s प्लस 2 ला हा गडबड 2s प्लस 2 1/2 इंटू मिडल टर्म, स्क्वेअर असते ना सर? थांबा की, मिडल टर्म ब्रॅकेटचं स्क्वेअर. ठीक आहे. येस सर. हा, मग आता इथं मिडल टर्म काय दिसते तुम्हाला? हा फॉर्म्युला लिहून ठेवा साईडला. 2s मिडल टर्म मिडल. काय दिसते? 2. 2 डिवायडेड बाय 2 12. हा, 1 सॉरी, 2 डिवायडेड बाय 2 1. 1 चा 1 स्क्वेअर 1. 1. मग हे कसं लिहिता येईल मला? तर यल इनवर्स ऑफ, मग जो तुमच्याकडे कॉन्स्टंट आहे तो त्या पद्धतीने लिहायचा, 1 एस स्क्वेअर प्लस 2s प्लस 1 आणि प्लस 1. हा 2 कसा लिहिला मी? +1 +1. त्यातलं हे काय झालं रे? काय झालं ते? येस +1 ब्रॅकेट स्क्वेअर. एस प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे यल इनवर्स ऑफ 1 एस प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1. दॅट इज एस इज रिप्लेस्ड बाय एस प्लस 1. एस रिप्लेस्ड बाय एस प्लस 1 असेल तर काय येतं? इनवर्स शिफ्टिंग प्रॉपर्टी. इनवर्स शिफ्टिंग प्रॉपर्टी म्हणजे +1 आहे म्हणजे मल्टिप्लाय e raised to -1. e raised to -t यल इनवर्स ऑफ 1 एस स्क्वेअर प्लस 1. आता 1/1 प्लस एस स्क्वेअर काय तर आहे, किंवा एस स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर काय तर Sin t. e raised to -t 1/a 1/1 sin t. बरोबर का? येस सर. काय अडचण इथं? काय अडचण आहे का? झाले? येस सर. हे सोडवा मग. यल इनवर्स ऑफ एस स्क्वेअर -2s प्लस 2. ते सोडवा. काय येणार रे? कळतंय का? हॅलो बाळानो,
हॅलो, Yes, sir. झालंय का? Yes, sir. बर. न्यूमरेटरला जर येस असेल तर 1. सोडवा. E raised to minus t into cos t. गडबड करू नका. E raised to t into cos t. गडबड करू नका. काय सांगितलंय? गडबड करू नका. इथं एस -1 आहे का वर न्यूमरेटरला? No, sir. नाहीये. मग तो आणावा लागेल ना तिथं. काय करणार? अगोदर ऍडजस्टमेंट करायची. एस -1 +1 लिहू शकतो ना? Yes, sir. Yes, sir. हा. मग तसं लिहायचं. आता एस इज रिप्लेस्ड बाय एस -1 म्हणजे ई रेश टू टी न मल्टिप्लाय एल इनवर्स ऑफ एस +1 डिवायडेड बाय एस स्क्वेअर +1 येईल. कळतंय? हे सेपरेट करावं लागेल तुम्हाला. ई रेश टू टी एल इनवर्स ऑफ एस अपॉन एस स्क्वेअर +1 हा एक झाला, प्लस एल इनवर्स ऑफ 1 अपॉन एस स्क्वेअर +1 हा वेगळा झाला. कळतंय का? हॅलो, Yes, sir. मग एस अपॉन एस स्क्वेअर +1 काय येतं? Cos t. आणि 1 अपॉन एस स्क्वेअर +1 Sin t. Sin t. हे कळलं? काय अडचण? काय अडचण आहे का? ह्याच्यात काय अडचण आहे का? हॅलो, No, sir. ठीक आहे. नेक्स्ट
फाइंड लाप्लास इनवर्स ऑफ s square plus s plus 1 1 upon s square plus s plus 1. मिडल टर्म काय आहे? 1 1 मग थर्ड टर्म काय येणार सांगा? by 4 प्लस 1/4 मायनस 1/4 करायचं आणि प्लस 1 ऑलरेडी आहे ते. कळतंय का? आता मायनस 1/4 प्लस 1 काय येतं? एस स्क्वेअर प्लस एस प्लस 1/4 चं काय येणार सांगा? s plus 1/2 the square एस प्लस हाफ ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. आणि मायनस 1/4 प्लस 3 म्हणजे मायनस 1 प्लस 4 3/4 minus 3/4 प्लस रे sorry sir. 1 मोठा आहे. पुढं एस प्लस 1/2 स्क्वेअर म्हणजे एस इज रिप्लेस्ड बाय एस प्लस 1/2 आलं. काय येणार? e raised to minus 1 by 2t. e raised to minus half t l inverse of 1 upon s square plus रूट 3/2 चा स्क्वेअर येईल. बरोबर का? Yes, sir. म्हणजे a ची व्हॅल्यू आली रूट 3/2. काय येणार मग? 1 अपॉन a म्हणजे रूट 3/2 इंटू साइन ऑफ रूट 3/2 t. कळते का? Yes sir. e raised to minus t/2 2 upon रूट 3 sin रूट 3/2 t. हे झालं तुमचं फायनल आन्सर. हे कळतंय का? हॅलो. Yes sir. याच्यामध्ये काय अडचण आहे कुणाला? खालीला इनवर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म बाय कन्व्होल्यूशन थेरम. इनवर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म बाय कन्व्होल्यूशन थेरम. इनवर्स लाप्लास ट्रान्सफॉर्म बाय कन्व्होल्यूशन थेरम. आपल्याला फक्त कन्व्होल्यूशन मेथड प्रमाणेच आहे. हा खाली असं म्हणा, इफ
F1t and F2t if F1t and F2t are two functions then the following integral integral 0 to t f1u f2t minus u du is called convolution of f1t and f2t is called convolution of f1t and f2t. Convolution of f1t and f2t. झालं? हॅलो बाळानो, Yes, sir. खाली कन्व्होल्यूशन थेरम म्हणा. कन्व्होल्यूशन थेरम. If L inverse of phi 1s equal to f1t comma L inverse of phi 2s equal to f2t, then L inverse of phi 1s into phi 2s is equal to integral 0 to t f1u f2t minus u tu. f1u f2t minus u du. ह्या थेरमला काय म्हटलं जातं? कन्व्होल्यूशन थेरम. क्लिअर कट मेसेज आहे. एल इनवर्स फाय 1s जर f1t असेल, एल इनवर्स फाय 2s जर f2t असेल, तर दोन्हीचं मल्टिप्लिकेशन एल इनवर्स फाय 1s इंटू फाय 2s कसं काढायचं? इंटिग्रल 0 टू टी f1u f2t मायनस u du. कळतंय? हॅलो करते का? बाळानो, हॅलो Yes, sir. हा ठीक आहे. आता काय करू? इथं थांबूया. एक्झाम्पल काय त्याच्यावरती होणार नाही. लिहून झालेलं असेल तर बघा, किंवा बाहेर लिहून घ्या बाकीच्यांनी. तोपर्यंत मी अटेंडन्स घेतो. रोल नंबर 3
roll number 7, 8, roll number 10, roll number 12, 13, roll number 21, 26, 27, 28, roll number 32, 34, 35, 37, roll number 39, 40, ठीक है. झालं का रे? काय अडचण आहे का आजच्या ह्याच्यामध्ये? नो सर. ठीक आहे, उरलेलं बघू पुढच्या लेक्चरला मग. येस सर.